नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जय किसान खासगी भाजी मार्केटला सरकारने दिलेली परवानगी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी शेतकरी, व्यापारी आणि कामगारांनी तीव्र आंदोलन छेडले. या मार्केटमध्ये सुमारे 300 दुकाने असून शेकडो कामगार रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यामुळे निर्णयामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत मध्यस्थीचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि कुठेही भाजी विकण्यावर बंदी नाही. शेतकरी संघटनांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत प्रशासनाचा कोणताही आक्षेप नाही. सरकारने फक्त परवाना रद्द केला असून मार्केट सील करण्यात आलेलं नाही अशी माहितीही प्रशासनाने दिली. शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांच्या विक्री स्वातंत्र्यावर कोणताही दबाव आणू नये. तुमचा माल इथेच किंवा तिथेच विकावा असा सक्तीचा आग्रह अयोग्य असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. जर प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही रस्त्यावरच व्यापार सुरू करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जिल्हा प्रशासनाने शेवटी आश्वासन दिलं की कृषी क्षेत्रावर अन्याय होणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढला जाईल. तब्बल 3 वर्षे 8 महिन्यानंतर बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केट पुन्हा ऊर्जित अवस्थेत सुरू झालं असून आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून इथे खरेदी विक्रीचे व्यवहाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या पणन खात्याने जय किसान खासगी होलसेल भाजी मार्केटचा परवाना रद्द केल्यामुळे एपीएमसी मार्केट पुन्हा सक्रिय झालंय. आज सकाळपासूनच शेतकरी, व्यापारी आणि विक्रेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मार्केट परिसरामध्ये जोमात व्यवहार सुरू असून संपूर्ण वातावरण गजबजून गेलं आहे. एपीएमसी भाजी मार्केट 3 जानेवारी 2022 रोजी बंद झालं होतं. मात्र आता परवानाधारक खासगी मार्केटवर बंदी आल्यामुळे शासकीय भाजी मार्केटला चालना मिळाली. काल मंगळवारी किरकोळ विक्रेत्यांनी सुरुवात केल्यानंतर आज बुधवारपासून संपूर्ण क्षमतेने मार्केट नव्याने कार्यरत झाले आहे. बेळगाव तालुका, जिल्हा आणि परगावांमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला व कृषी उत्पादनांची आवक सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक वर्गात समाधानाचं वातावरण असून मार्केट परिसर पुन्हा एकदा सक्रिय व व्यापारी दृष्टिकोनातून केंद्रबिंदू बनला आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये मंगळवारी सायंकाळी 7 वाजता 7 ते 8 दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. मिलिटरी ड्रेस परिधान करून आलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले. या दरोड्यामध्ये अंदाजे 8 कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे 50 किलो सोन्यासह एकूण तब्बल 63 कोटी रुपयांची धाडसी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी लूट केलेला ऐवज वाहने भरून महाराष्ट्राच्या दिशेनं पलायन केल्याचं सांगण्यात आलं. घटनेनंतर पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून कर्मचाऱ्यांनी साक्षीदारांकडून माहिती घेतली जात आहे. दरोड्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर नागरिक बँकेसमोर जमा झाले होते. सीमा परिसरामध्ये नाकाबंदी वाढवून राज्य पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. शहरातील खासगी भाजी मार्केट बंद करण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक गंभीर घटना घडली. मंगळवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री एका शेतकऱ्याने निषेध नोंदवण्यासाठी कोट रस्त्याजवळील झाडावर चढून निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र झाडावर चढलेल्या स्थितीत त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अपघातानंतर शेतकऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर शेतकरी खासगी भाजी मार्केट बंद न करण्याची मागणी करत आंदोलनात सहभागी झाला होता. हुक्केरी तालुक्यातील विश्वराज शुगर कारखान्यासमोर तलवार आणि धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की संबंधित व्हिडिओ माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर संशयितास ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.
डीसीसी बँक निवडणुकीसंदर्भात अजून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पीकेपीएस निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असेही गुळेदी यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरातील अशोकनगर येथील महानगरपालिकेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या 50 बाय 25 मीटर आकाराच्या 10 लेनच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाचे बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे उत्तर विभागाचे आमदार राजू सेठ होते. त्यांनी फीत कापून जलतरण तलावाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महानगरपालिकेचे आयुक्त शुभा बी, युवा नेते अमान सेठ तसेच प्रशिक्षक विश्वास पवार आदी उपस्थित होते. उद्घाटन समारंभात बोलताना आमदार सेठ म्हणाले की हा जलतरण तलाव विशेषतः गरीब, सर्वसामान्य तसेच सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून अधिक फी आकारू नये याकडे विशेष लक्ष दिलं जाईल, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांना या सुविधा सहज मिळतील, असंही ते म्हणाले. उद्या गुरुवार दिनांक 18 सप्टेंबरपासून हा जलतरण तलाव सर्व नागरिकांसाठी खुला राहणार असून शहरातील जलतरण प्रेमींसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. उद्घाटन सोहळा मोठ्या संख्येने नागरिक, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडला. बेळगाव येथील डॉक्टर श्रुती श्रीकांत पाटील यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा मराठा समाज आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन रमाकांत कोंडुस्कर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी कोंडुस्कर यांनी डॉक्टर श्रुती यांना समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा व सेवाभिमुख करिअरसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. कार्यक्रमास प्राचार्य आनंद आपटेकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, भूषण तमण्णाचे, विकास चव्हाण, राजेंद्र बैलूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर श्रुती पाटील यांच्या या यशामुळे कंगराळी खुर्द गावाचे नाव उज्ज्वल झाले असून अनेक तरुण तरुणींना या यशातून प्रेरणा मिळणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. सरकारने अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये इतर समाजांचा समावेश करू नये अशी मागणी करत कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवक संघटनेच्या वतीने आज बुधवारी चन्नमा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलक बोलताना म्हणाले की एसटी प्रवर्गातील वाल्मिकी समाजाला शासनाच्या सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. शिवाय वाल्मिकी महामंडळात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे समाज अधिकच मागे पडत आहे. यातच आता एसटी प्रवर्गामध्ये कुरुब समाजाचा समावेश करण्याचा सरकारचा डाव असल्याचे सांगत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण बैठक येत्या शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक न्यू कोर्ट कॉम्प्लेक्समधील अॅडव्होकेट समुदाय भवन हॉल येथे पार पडणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या WP क्रमांक 1078812024 या प्रकरणामध्ये 15 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात येत आहे. यावेळी 26 नोव्हेंबर 2024 रोजी 455 सदस्यांनी अध्यक्षांविरुद्ध सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. संबंधित सर्व सदस्यांना या महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बार असोसिएशनच्या नेतृत्वात बदल घडवून आणण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. स्वस्थ नारी सक्षम कुटुंब या अभियानाच्या अंतर्गत सुळेभावी गावामध्ये महिलांसाठी विशेष मार्गदर्शन आणि आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जवळपास 200 महिलांच्या आरोग्य, पोषण, सशक्तीकरण आणि कुटुंबाच्या सर्वांगीण प्रगतीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता आणि सामाजिक सहभाग यांचे महत्त्व महिला सहभागींकडे प्रभावीपणे पोहोचवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सशक्त महिला म्हणजे सशक्त कुटुंब आणि सशक्त समाज हा संदेश केंद्रस्थानी होता. यावेळी स्थानिक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने विविध आरोग्य तपासण्या, माहिती सत्रे आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले असल्याचे माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले. या अभियानात गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आगामी जातीनिहाय सर्वेक्षणामध्ये हिंदू समुदायातील जातींचे वर्गीकरण करण्यात येऊ नये या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। या निदर्शनामध्ये कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हिंदू समाजातील लिंगायत ख्रिश्चन, मराठा ख्रिश्चन आणि इतर 45 उपजातींचा मागासवर्गीय सर्वेक्षणात समावेश केल्यास धर्मांतरास उत्तेजन मिळेल आणि सध्याच्या आरक्षण प्रणालीवर अन्याय होईल। समितीच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्मात जात-पात असली तरी सर्व एकच आहेत, तरीही जातीच्या आधारावर त्यांना आरक्षण देणं संविधानाच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात आहे। त्यामुळे राज्य सरकारने अशा उपजातींना सर्वेक्षणातून वगळण्याचा निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। निदर्शनादरम्यान विविध फलक झळकावण्यात आले असून धर्माच्या आधारे आरक्षणाचा दुरुपयोग थांबवावा अशी मागणी करण्यात आली। प्रशासनाकडे या संदर्भात लिखित निवेदनही सादर करण्यात आले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिर सकाळी 10 वाजता शहरातील धर्मनाथ सर्कल जवळील भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालयात पार पडले। याप्रसंगी खासदार जगदीश शेट्टर यांनी शिबिराची सुरुवात करून उपस्थितांचा उत्साह वाढवला। अनेक रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेत रक्तदान करून समाजसेवेचे उदाहरण निर्माण केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती घडवण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। शहरातील अशोकनगर येथील उद्यानांची आज बुधवारी महापालिका आयुक्त शुभा बी यांनी पाहणी केली। या पाहणीमध्ये उद्यानांमध्ये साचलेल्या कचऱ्याबाबत तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर तात्काळ परिसरातील साचलेला कचरा हटवण्यात आला। सध्या या उद्यानांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे। गवत वाढलेले असून त्यामुळे बास्केटबॉल मैदान बंद ठेवण्यात आल्याने येथील ट्रॅक देखील वापरात नसल्याचे निदर्शनास आले। प्रसंगी आयुक्त शुभा बी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की महापालिका व स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानांचा विकास व स्वच्छता लवकरच हाती घेण्यात येईल। उद्या गुरुवार दिनांक 18 सप्टेंबरपासून उद्यानांमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार असून नागरिकांना स्वच्छ व सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी पावले उचलण्यात येत आहेत। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून उद्यानांचा विकास लवकरच पूर्णत्वास जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी संपूर्ण देशभर आज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने यात्री दिवस आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान बेळगावच्या सामरा विमानतळावरही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने आज बुधवारी यात्री सेवा दिवस साजरा करण्यात आला। यात्री दिवस कार्यक्रमाला बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते यावेळी विमानतळ आवारात वृक्षारोपण करण्यात आले। बेळगाव विमानतळ हे उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने विमानतळ आहे। सध्या येथून दिल्ली, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर या शहरांना विमानसेवा दिली जाते। त्याचबरोबर आज मोहम्मद रोशन व जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत विमानतळावर मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ करण्यात आला। यात्री सेवा दिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले अशी माहिती विमानतळ प्रशासन संचालक एस त्यागराजन यांनी दिली आहे। बेळगाव बार असोसिएशनने येत्या 2 दिवसात सर्वसाधारण सभा बोलावून विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्यावा असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिल्याने खळबळ माजली आहे। बेळगाव बार असोसिएशनमध्ये सध्या अध्यक्ष अॅडव्होकेट एस किवडसन्नवर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी कार्यरत आहेत। यंदा बार असोसिएशनला 150 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त ऑक्टोबरमध्ये भव्य सोहळा आयोजित केला गेला आहे।
मात्र विद्यमान अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वी होईल यावर आपला विश्वास नाही. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी संस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित करून त्यामध्ये सोहळ्याबाबत निर्णय घ्यावा अशी याचिका अॅडव्होकेट सुनील सानीकोप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन अध्यक्षांसह सर्वांनी कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य अॅडव्होकेट विनय मांगलेकर, सदस्य अॅडव्होकेट के बी नायक यांच्या उपस्थितीत हा ठराव संमत करावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता बार असोसिएशनला येत्या 2 दिवसात सर्वसाधारण सभा बोलवावी लागणार आहे. मंगळवारी रात्री 12:30च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घराबाहेर उभ्या केलेल्या होंडा व सुझुकी या 2 दुचाकींना पेटवून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हंदूर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जळून खाक झालेल्या दुचाक्या सद्दाम असलम सय्यद यांच्या मालकीच्या होत्या. सुदैवाने आग घरापर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नंदगड पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बसेट्टी सावकार, सुरेश भाऊ, देमान्ना बसरीकट्टी, दीपक कवठणकर यांच्यासह हंदूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. नंदगड पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अज्ञात संशयितांचा शोध सुरू आहे. परिसरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधिक सतर्क झालेत. फोंड्यातील हॉटेलमध्ये उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सलीम इब्राहिम कुरेशी वय 43 राहणार बेळगाव याला फोंडा पोलिसांनी बेळगावमधून अटक केली आहे. 30 ऑगस्ट रोजी फोंड्यातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. या कारवाईमध्ये 3 संशयितांना अटक करण्यात आली होती, तर पीडित युवतीला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले होते. या प्रकरणी अटकेत असलेले अन्य आरोपी नझीम वय 33 आणि जमेदार वय 38 मूळ राहणार पश्चिम बंगाल, तर राजेश गौड वय 49 मूळ राहणार उत्तर प्रदेशचा असून सध्या बिठ्ठोण येथे वास्तव्यास होता. हे तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या रॅकेटचा मास्टर माइंड सलीम कुरेशी हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याचा शोध घेत अखेर फोंडा पोलिसांनी त्याला बेळगावमधून अटक केली असून पुढील चौकशीसाठी त्याला फोंड्यात नेण्यात येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होऊन अनेक धागेदोरे उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील परिवहन विभागाचे सर्व तपासणी नाके लवकरच बंद करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सोलापूर शासकीय विश्रामगृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुख व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सरनाईक यांनी स्पष्ट केले की कायद्याच्या चौकटीत राहून सामान्य वाहन चालकांना तपासणी नाक्यांवर विनाकारण त्रास दिला जातो. तसेच काही ठिकाणी अनधिकृत व चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला आळा घालण्यासाठी नवीन धोरण आखले जात आहे. या बैठकीत सोलापूर येथील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य शासन लवकरच या संदर्भात अंतिम निर्णय घेणार असून वाहतूक व्यवस्था सुलभ आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बेळगाव विभागाच्या वतीने येत्या नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येणार आहे. सध्या ही दौड बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या पार पडत आहे. मात्र आता ही चळवळ संपूर्ण कर्नाटकभर पोहोचवण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठानने केला आहे. या संदर्भात सोमवारी छत्रेवाडा अनसुरकर गल्ली येथे आयोजित बैठकीत शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी माहिती दिली. राज्यभर दुर्गामाता दौडीचे प्रचार व प्रसार अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला. बैठकीमध्ये कर्नाटकात विभागवार प्रचारक नेमण्याची योजना, आयोजन समित्यांची आखणी आणि दौड संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. युवकांचा सहभाग वाढवून राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचवणे हे या दौडीमागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे हिंदू धर्म, संस्कृती आणि मातृशक्तीचे स्मरण होऊन समाजात एकजूट आणि जागरूकता वाढेल असा विश्वास शिवप्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था, विकास कामांना लागलेली मरगळ आणि प्रशासनाच्या उदासीनतेबाबत आमदार राजू कागे यांनी जिल्हा विकास बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकारने प्रत्येक आमदारासाठी 50 कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर केला असताना त्या निधीतून कोणत्याही कामाचा श्री गणेशा अद्याप झाला नाही, अशी नाराजी कागे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासन लोकप्रतिनिधींना सहकार्य करत नाही. अधिकारी विकास कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार कागे यांनी त्यांच्याकडून कामाच्या स्थितीबाबत माहिती घेतली आणि नियोजनाची अंमलबजावणी त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक आणि जनतेच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, आमदार आसिफ सेठ, पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळेद, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान लोकशाही व्यवस्था, नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याविषयी भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना लोकशाही मूल्यांची जाणीव ठेवत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. हा उपक्रम लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. सध्या संपूर्ण देशभरात भारत आणि पाकिस्तान या आशिया चषकातील T20 सामन्याची चर्चा सुरू आहे. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यावरून विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. यावरून सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सामन्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून अमित शहा आणि जय शहा यांच्यावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचा आणि क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत नेमकं कोण जिंकलं असा सवाल राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचित्रावर नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं असा खोचक सवाल करण्यात आलाय. रेल्वेमधून गांजा तसेच इतर अंमली पदार्थांची वाहतूक वाढली आहे. काल मंगळवारी आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी शालिमार वास्को एक्सप्रेस डब्यामध्ये तब्बल 11.5 लाख रुपये किमतीचा गांजा पकडला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बुधवारी जसदिह वास्को एक्सप्रेस डब्यामध्ये 9 किलो 948 ग्रॅम वजनाच्या गांजाची पाकिटे पकडण्यात आली आहेत. आज पकडण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल 9,90,000 इतकी आहे. विश्व भारती कला क्रीडा संघटनेच्या वतीने दीपावली निमित्ताने जय जवान जय किसान मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष व निवृत्त जवान अनिल देसाई यांच्या पुढाकाराने विविध शेतकरी संघटना, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, शारीरिक विकास मंडळे, आजी माजी सैनिक संघटना, महिला मंडळ यांचा समावेश असलेल्या बैठकीत करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. कार्यक्रमामध्ये परसराम घाडी, एमजी घाडी, हनुमंत गुरव, विरपाक्षी तिरगंजी, दामोदर कणबर्गर आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.